गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये पार्थ वराडकर हा माझा विद्यार्थी माझ्याकडे आला. त्याला अमेरिकेतील विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळवायचं होतं. तर ते कसं मिळवता येईल याबद्दल त्याला माझ्याशी चर्चा करायची होती. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात घेतल्यानंतर एक आम्ही टाईमलाईन तयार केली आणि त्या टाईमलाईननुसार जून 2024 मध्ये पार्थनं सॅटची एक्झाम दिली. तर सॅटचा त्याचा स्कोर 1100 एवढा आला. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये त्यानं IELTS मध्ये 7.5 बँड्स मिळाले. त्यानंतरचा पुढचा कालावधी आम्ही त्याचे SOP, लेटर ऑफ रिकमेंडेशन, ट्रान्स्क्रिप्ट आणि इतर गोष्टी तयार करण्यामध्ये घेतला. ऑक्टोबर 2024 मध्ये त्याचे ॲप्लिकेशन करायला सुरुवात केली. एकूण 10 युनिव्हर्सिटीज सिलेक्ट केल्या होत्या आणि त्या युनिव्हर्सिटीज सिलेक्शन आणि त्याच्याबरोबर कॉमन ॲपचा अर्ज भरणं याच्यामध्ये ऑक्टोबर हा महिना गेला. साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत सगळ्या युनिव्हर्सिटीचे ॲप्लिकेशन कंप्लीट झाले. डिसेंबर एंडला आमचा पहिला ॲक्सेप्टन्स आला युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडोकडून आणि मार्च 2025 पर्यंत जवळपास सगळ्याच विद्यापीठांचे ॲक्सेप्टन्सेस येऊन गेले. जवळपास बऱ्याच विद्यापीठांकडून स्कॉलरशिप्स मिळालेल्या होत्या. मात्र काही विद्यापीठांकडून स्कॉलरशिप आणि ट्युशन वेवर असं मिळालेलं होतं. तर हे सगळ्या गोष्टी कम्पेअर केल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट आर्लिंग्टन या युनिव्हर्सिटीचं फायनल सिलेक्शन आम्ही केलं आणि त्या युनिव्हर्सिटीला होकार कळवला. बाकीच्या युनिव्हर्सिटींना रिजेक्शन्स कळवलेत आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आर्लिंग्टन फायनल झाल्यानंतर त्या युनिव्हर्सिटीनं I-20 फॉर्म पाठवला. I-20 फॉर्म म्हणजे तुम्हाला विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळालं याचा अधिकृत असा फॉर्म. मग I-20 फॉर्म आल्यानंतर व्हिजासाठी अप्लाय केलं. पहिला व्हिजा त्याचा रिजेक्ट झाला आणि मग सेकंड व्हिजा जो आहे तो मे 2025 मध्ये त्यानं क्लिअर केला. तर अशा प्रकारे कसं त्यानं अप्लाय केलं, इथपासून त्याला कसं ॲडमिशन मिळेल तोपर्यंत जो त्याचा प्रवास आहे, तो प्रवास एका वर्षभरात कसा पूर्ण करता येतोय त्याची ही स्टोरी. तर या आणि अशा प्रकारच्या परदेशातील विद्यापीठांचे अपडेट्स ऐकायचे असतील तर दूरदेशींच्या ज्ञानवाटा या पेजला फॉलो करा.